नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावती जॉब फेअर मार्फत एकूण 1227 जागेसाठी मोठ्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे। जर तुम्ही 5वी पास, 10वी पास, 12वी पास, ITI, पदवीधर किंवा BCom, MCom, MBA झाला असेल तर तुम्ही या रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होऊ शकता। तर आता आपण पाहणार हा जो रोजगार मेळावा होणार आहे हा कुठे होणार आहे, यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश असणार आहे आणि सहभाग कसा घ्यायचा बघा। तर बघा मित्रांनो, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, विद्यार्थी विकास विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आणि श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय सेवा जिल्हा बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमानाने हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। पंडित दीनदयाल उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा। ठीक आहे, तर मित्रांनो हा रोजगार मेळावा होणार आहे श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय सेगाव, तालुका सेगाव, जिल्हा बुलढाणा। तर सेगावमध्ये हा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेलं आहे। ठीक आहे, तुम्हाला जर सहभाग घ्यायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी जावं लागेल। हा पत्ता दिला आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल। तर हा रोजगार मेळावा 2 तारखेला होणार आहे, 2 फरवरी शुक्रवारी, येणाऱ्या शुक्रवारी तुमचा रोजगार मेळावा होणार आहे। वेळ असणार आहे मित्रांनो सकाळी 10 वाजतापासून आणि यामध्ये 1227 जागेचा समावेश आहे। आता बघा या ठिकाणी तुम्हाला कंपनीचे नाव चेक करावं लागेल, पदाचं नाव चेक करावं लागेल, स्त्री पुरुष हे पण चेक करावं लागेल, एकूण पदे कंपनीनुसार किती आहे हे पण तुम्हाला पाहावं लागेल। तसेच तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय मागितली आहे पदानुसार चेक करावं लागेल। तुमची वयोमर्यादा आणि जे वेतन आहे तुम्हाला कंपनी नियमानुसार दिल्या जाणार आहे। ठीक आहे, जे काही कंपनीचे नियम असेल त्या नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी वेतन दिल्या जाणार आहे। तर बघा मित्रांनो, यामध्ये एकूण 23 कंपन्यांचा समावेश आहे। तर यामध्ये नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, PNB मेडलाईफ इंडिया इन्शुरन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, LIC कंपनी, CAGL कंपनी, नवभारत फर्टिलायझर कंपनी, तर यासारख्या मोठमोठ्या कंपन्यांचा समावेश आहे। यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्याच्या कंपन्या सहभाग घेणार आहे। यामध्ये अमरावतीच्या पण 3-4 कंपन्यांचा समावेश असणार आहे। ठीक आहे मित्रांनो, जर तुम्हाला या ठिकाणी जायचं असेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पात्रतेनुसार आपल्या जागा चेक करावं लागेल कुठे आहेत आणि त्यानुसारच तुम्हाला या ठिकाणी सहभाग घेता येणार आहे। ठीक आहे, 10वी 12वी पासवाले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात, ITI वाले विद्यार्थी पण या ठिकाणी सहभाग घेऊ शकतात। तसेच 5वी पाससाठी पण मित्रांनो या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत, तुम्ही चेक करू शकता। ठीक आहे, ट्रेनिंग केंद्र 50 जागा, 10वी 12वी वाले विद्यार्थी फक्त अर्ज भरताना वयोमर्यादा पण तुम्हाला या ठिकाणी चेक करणे गरजेचं आहे। बघा या ठिकाणी वॉचमनची जागा आहे 10वी पासवर, मदतनीसच्या 6 जागा आहे 5वी पासवर। ठीक आहे, तर मित्रांनो अर्ज भरताना व्यवस्थित चेक करायचं आणि नंतरच या ठिकाणी सहभाग घेण्यासाठी जायचं। ही प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे। तर बघा या ठिकाणी सहभाग कसा घ्यायचा तर मित्रांनो ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवर जाऊन तुम्हाला भेट द्यावं लागेल। नंतर तुम्हाला एम्प्लॉयमेंट या टॅबवर क्लिक करावं लागेल। नंतर तुम्हाला जॉब सीकर हा पर्याय निवडून आपला नोंदणी क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक व पासवर्ड साइन इन करा। आपला होम पेजवरील जॉब फेअर हा पर्याय निवडा। नंतर डिस्ट्रिक्टमध्ये अमरावती जिल्हा निवडून फिल्टर बटनवर क्लिक करावे। नंतर सदर नामांकित मेळावा निदर्शनास येईल। त्यासमोर असलेल्या ॲक्शन बटनाच्या खाली व्ह्यू व अप्लाय बटन दिसेल। तदनंतर मेळाव्यास उपस्थित राहणारे उद्योजक व त्यांच्याकडील पदाबाबतची माहिती दिसेल। ठीक आहे, म्हणजे पदानुसार मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी निवडावं लागेल। कंपनीनुसार आणि तुमच्या पात्रतेनुसार या ठिकाणी तुम्हाला सिलेक्शन करावं लागेल। आपल्या पात्रतेनुसार पदाची निवड करून अप्लाय बटनावर क्लिक करा। ठीक आहे, तुमची जी पात्रता राहणार आहे त्यानुसार तुम्हाला पदाची निवड करावं लागेल आणि अप्लाय बटनावर क्लिक करावं लागेल। शेवटी तुम्हाला आय ॲग्री हा पर्याय निवडावा लागेल। शेवटी सक्सेसफुली अप्लाइड फॉर द जॉब असा मेसेज दिसेल। ठीक आहे मित्रांनो, अशा रीतीने आपण ऑनलाईन सहभाग नोंदवावा। खालील लिंकवर सुद्धा क्लिक करून अप्लाय करू शकता। ही जी लिंक दिली आहे मित्रांनो यावर पण तुम्ही क्लिक करून अप्लाय करू शकता। तरी इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने शैक्षणिक पात्रतेच्या आवश्यक कागदपत्रासह उपस्थित राहावे। आवश्यक कागदपत्र ऑनलाईन सेवा योजना कार्ड, निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्राच्या प्रती, 2 पासपोर्ट फोटो, बायोडाटा मित्रांनो सोबत घेऊन जायचं, हे महत्त्वाचं आहे। व इतर आवश्यक साहित्य येताना सोबत आणावे। ठीक आहे, जे तुम्ही ऑनलाईन नोंदणी कराल त्याचं कार्ड तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल। ठीक आहे मित्रांनो, काही अडचण येत असेल हा नंबर दिलेला आहे, या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता। लक्षात ठेवायचं मित्रांनो, 2 फरवरीला हा रोजगार मेळावा होणार आहे शुक्रवारी आणि पत्ता मित्रांनो
शेगावचा या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल. सकाळी 10 वाजतापासून या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. लक्ष ठेवायचं 2 फरवरीला हा रोजगार मेळावा होणार आहे शेगावमध्ये. जर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं. त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईन. तर यामध्ये सहभाग घेण्यासाठी तुम्हाला अगोदर ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे गरजेचं राहणार आहे. ठीक आहे. जे काही महत्त्वाची डॉक्युमेंट या ठिकाणी सांगितलेली आहे त्यानुसार डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे. ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत ठेवायचे मित्रांनो आणि झेरॉक्सप्रती पण सोबत घेऊन जायचं. 2 फरवरीला हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. जर तुम्हाला जायचं असेल संपूर्ण पीडीएफ व्यवस्थित वाचायची नंतरच या रोजगार मेळाव्यात सहभाग घ्यायचा. ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा होता. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.